नमस्कार, सुनीता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे केळा वेफर. केळा वेफर कशी आपण घरच्या घरी करतो ते बघूया. हे बघा, केळीचा घड आमचा काढला आहे. काढताना काही व्हिडिओ करता आला नाही, पण आहे बघा आता पिकला आहे. आता आपण ह्याचे ना फणे कापूया आणि ह्याच केळीचे आपण ना हे कच्चे आहेत ना त्याचे वेफर करूया. हे बघा, केळीचा असा फणा कसे कापतोय ते बघा. केळीचे पण याला अजिबात काय ना, असेच आम्ही झाडावर असे पिकवून ओरिजिनल असे पिकवलेले आहेत. आता याचा आपण फणा काढून घेऊया. बघा, केळीचा फणा कापलाय. हा पहिलाच फणा कापला. आता आपण हा देवाकडे ठेवायचा आहे. बघा किती मस्त अशी ही वेलची केळी आहेत, प्युअर अशी वेलची केळी. नमस्कार, आज आपण करणार केळीचे चिप्स. केळीच्या चिप्ससाठी हे बघा, हे घरची केळी काल काढली आहेत. ही ना चांगली गोड केळी आहे, वेलची केळी अशी आहेत. ही आपण तुम्हाला मी आता फक्त ही केळी दाखवते. त्याच्यानंतर बघा, ह्या सोलले ह्याने असे काप केले, धुतले, ह्याच्यामध्ये ठेवण्याचा व्हिडिओ करता आला नाही. बघा नंतर धुवून आहे ना मी आता हे बघा असे धुतले आणि हे असे ठेवले बघा कॉटनच्या कपड्यामध्ये. म्हणजे ह्याच्यात तर सगळं पाणी असं आपल्याला काढून टाकायचं आहे. आता हे असे चांगले असे फडक्यात चांगले असे मी हे करणार आणि आपण आता ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि मी ती केळी आहेत ना, ही असली 4 केळी सोलली आणि कापून घेतली आहेत. आता ह्या ज्याला चुना लावला आहे, ही मी पिकायसाठी ठेवलेली आहेत. पण तुम्हाला व्हिडिओ करताना मला सोलताना आणि असं धुतले आणि ह्याच्यात जाळीत ठेवलं आणि ह्याचं पाणी सगळं काढलं आणि पाण्यामध्ये जरासं मीठ घातलं आणि ह्याच्याने आपण बटाट्याचे काप करू. त्याच्याने मी अशी हे गोल गोल असे आपण हे बघा केळीचे हे आपले बघा आणि मीठ घालायचं आणि पाणी टाकायचं. आता काळी पडतं आणि आता बघा हे काढले तसे पांढरे शुभ्र आहेत. असं मग हे कॉटनच्या ह्याच्यावर ठेवलं. आता हे सुकले आहेत. आता आपण हे तळूया. बघा, गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली. आपण हे तर खोबरेल तेलामध्ये तळायचे. तर मी आता ह्याच्यामध्ये बघा हे घरचं आपलं खोबरेल तेल आहे ते आता ह्याच्यामध्ये मी ओतते आहे. बघा हे खोबरेल तेलामध्ये तळलात ना की वेफर असे चांगले होतात. खोबरेल तेलाचे व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर आहे, बघा खोबरेल तेल आम्ही कसं काढतो ते. आता परत मी खोबरेल तेल काढणार, त्याचा परत व्हिडिओ अपलोड करणारच आहे. बघा आता आपण हे खोबरेल तेल गरम झालं की आपण हे केळी वेफर तळायचे आहेत. हे बघा, हे आपल्या ह्याच्या वाटीमध्ये मीठ घेतलं आहे. मिठामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया. आपल्याला ना हे मीठ आहे ना तळताना थोडंसं असं मीठ त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे मिठाचं असं थोडंसं पाणी करून घ्या. थोडंसं घालायचं आपल्याला, एवढं जास्त पण पाणी घालायचं आहे. हे तयार करते मग ढवळून पाणी तयार करूया. येते कढईमध्ये तेल गरम होते आहे. तेव्हा हे केळीचे चिप्स आहेत ना, हे चांगले असे ना कॉटनच्या ह्याच्यात चांगले असे दाबून हे पुसून घेतले आहेत. कारण तेलात घातलात ना ते पाणी असेल तर उडेल. आता आपण हे ना बघा तेल गरम झालं आहे. आपण आता एक टाकून बघूया कितपर्यंत तेल गरम झालं आहे ते. आणि आपण तेल किती गरम आहे ते बघूया. तेल बघा कसं मस्त असं गरम झालं आहे. आलं ना वरती तळून असे मस्त असं हे वरती तळे असं पटकन येईल ना एवढं असं गरम कर. जास्त पण गरम करायचं नाही आपल्याला, कमीच करायचं आणि जास्त असे काळे नाही करायचे. ते बघा नेमके करायचे. आता आपण ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया. असे घालून घेते. बारीक गॅसवर आपण हे तळून घेऊया. पाणी चांगलं सुकवलं ना की मग ते असे ओढणार नाही. बघा चांगले असं कोरडं केलं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये. तर कसे मस्त असे घालून आपण हे त्याच्यानंतर ते चांगले असे बारीक गॅसवर तळते. बघा बारीक गॅसवर असे तळतो. आता ह्याच्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी केलं आहे ना ते थोडंसं ते दाखवतो. तेव्हा मिठाचं पाणी म्हणजे जास्त पण घट्ट नाही पातळ नाही केलं आहे. ते आपण ह्याच्यावर जरासं असं टाकून घ्यायचं आहे. मस्त म्हणजे त्याला असं हा खारटपणा आहे. आपण जरा टाकून घ्यायचं. एक चमचाभर टाकून घ्यायचं म्हणजे याला हे खारटपणा आहे. बारीक गॅसवर असं हे चांगले तळून घेऊया.
मीठ टाकलं जरा असा टेस्ट येतो, पण ते मीठ याला असं चांगलं असं या वेफरला लागतं. आता आपण हे तळून घेऊया. हे बघा असे मस्त असे हे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. याच्यात मी हळद नाही घातली, फक्त आता हे तळून झाले की याच्यावर आपण ना काळं मिरी घालायचं आहे बघा. आवाजाला असे मस्त असे कुरकुरीत भाजलेले आहेत. असे आपण हे कुरकुरीत असे भाजले. आता आपण ह्याच्यामध्ये दुसरी बॅच घालूया. सगळे असे तळून घेते. दुसरी बॅच पण असे आपण घालून घेऊया. पटकन असे होतात. आमच्या घरच्याच केळीची आता आले केलेली आहे. बघ चांगली कोवा केळी हे वेलची कळी मस्त. तुम्हाला नंतर पिकले ना की तरी पण तुम्हाला दाखवणार घर केवढा मोठा आला आहे तो. उपास संकष्टी आता आपल्याला म्हटलं केळीचे वेफर करूया. आता मी तळून घेते. कसे असे मस्त असे पटकन होतात. बारीक असे पण चांगले असे कुरकुरीत भाजायचे, नरम नाही भाजायचे. पण हे बघा हे कापलेले आहेत नाही, फडक्यावर झाले की आपण असं हे ना सिंगल टाकायचे, कारण हे ओले असतात ना तर चिकटतात. म्हणून आपण हे बघा हे असे पातळ केले. आता एवढे हे बघा एक 3 केळी घेतले आहेत ना, त्याचे केवढे वेफर झाले ते बघा. ही एवढी छोटी अशी बघा ही अशी केळी होती. हे बघा असं तेल गरम पटापट एक घातल्या ना की लगेच ते एक असे वर येतं. आता सगळे मी असे तळून घेते आणि मग दाखवतो. बघा बारीक गॅसवर असे तळतो. आता ह्याच्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी केलं आहे ना ते थोडंसं ते दाखवतो. मिठाचं पाणी म्हणजे जास्त पण घट्ट नाही पातळ नाही केलं आहे. ते आपण ह्याच्यावर जरासं असं हे टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला असं हा खारटपणा आहे जरा टाकून घ्यायचं. एक चमचाभर टाकून घ्यायचं म्हणजे याला हे खारटपणा आणि बारीक गॅसवर असं हे चांगलं तळून घेऊया. मीठ टाकलं जरा असा टेस्ट येतो, पण ते मीठ याला असं चांगलं असं या वेफरला लागतं. आता आपण हे तळून घेऊया. हे बघ असे एक टाकायचे बघा. कसे पटकन असे बघा एक टाकलात ना की मग ते चिकटत नाही. आणि चांगले कॉटनमध्ये असे पुसून घ्यायचे. तुम्हाला जर डायरेक्ट कढईमध्ये किसता येते ना तर कुठे, पण ते कसं भारी काम असते, कारण अंगावर तेल होईल काय त्याच्यापेक्षा हे आपण असे ना किसायचे आणि आपण याच्यावर असे पाण्यात टाकून, कारण पाण्यात का टाकायचे तर ते काळे पडतात ना, आणि मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि हे कॉटनच्या कपड्यामध्ये असं हे घ्यायचे. चांगले सुकवायचं नाही बघा, म्हणजे हे असं उडत पण नाही. बघा आता एवढे हे सगळे संपले माझे. हे बघा ते मस्त असे हे झालेले आहेत. आता हे तळचे. आता ह्याच्यामध्ये आपण ना काळं मिरी वर पावडर घालायची. तुम्हाला जे मसाला घालायचं का आपण हे उपासाठी म्हणजे मी ना थोडंसं मीठ आणि काळे मिरी 7-8 ना काळ्या मिरी घेतली आहे. हे बघा खलबत्त्यामध्ये ना मी हे असे काळ्या मिरी घेतलेत आणि ह्या खलबत्त्यामध्येच मी असे ना बारीक असं करून घेणार आणि मग नंतर आपण ते तळून झालं की त्याच्यामध्ये आपण ते घालायचं. बघा पटकन असे बारीक घ्यायचं. बघा मी आता 3 ते 4 केळीमध्ये बघा एवढे झाले वेफर आहेत. पटकन असे घरच्या घरी करायचं ते. आता आमच्याकडे झाली केळी म्हणून मी आपलं म्हणतात चल 2-3 काढूया. आणि हे बघा ही अशी ना मी थोडी घडाची पडली होती, त्याला मी चुना पण लावलेला. तर आता म्हटलं उपास आहे तर म्हटलं त्यातली एवढीच छोटी आहेत बघा 3 केळी, त्याच्यातली आता एवढी वेफर झाली. तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे. घड काढला आहे पिकला होतो. हे बघा आपले केळा वेफर किती मस्त असे झालेले आहेत ते बघा. आता आपण ना हे काळं मिरी घेतलं आहे ना ते ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये खलबत्त्यामध्ये जरासं असं जाडसर अडलं. आपण आता ह्याच्यामध्ये ना ही थोडीशी अशी काळी मिरी बरोबर आहे काळी मिरी घालायची. मिरची तुम्हाला जसं काय आवडलं नाही तसं घालायचं. आणि मीठ तर मी तळतानाच घातलं आहे. असे मस्त असे खूप छान असे होतात. तुम्हाला मी दाखवते तोडून कसे मस्त असे झाले. खाऊनच दाखवते. तुम्ही आवाज बघा. ओके मस्त असे झाले आणि असे हे करून बघा.
खूप छान मस्त आणि स्वस्त घरातल्या घरात साधे सोप्यापर्यंत ताजे आपण केळा वेफर खाऊ शकतो. हे तुमच्यासाठी आहेत. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे केळी वेफर करून बघा.